मार्केटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. उद्या म्हणजे सोमवारी आणि ह्या वीकमध्ये आपल्याला मार्केटमध्ये कुठल्या साईडला मुवमेंट पाहायचं आहे आणि कुठल्या साईडला मुवमेंट राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा, आता जर तुम्ही बघितलं तर 23,426 ह्या लेवलला ऑलरेडी मार्केटनं ब्रेक केलाय आणि इथून हा ट्रेंड चेंज झाला. जो बेरिश ट्रेंड होता हा बुलिश ट्रेंड मध्ये कन्व्हर्ट झालाय आणि ह्याचं कन्फर्मेशन ज्या वेळेला मार्केट उद्या ह्यात फ्लॅट ओपनिंग किंवा गॅप ओपन होईल त्यावेळेला कन्फर्मेशन होऊन जाईल. समजा जर फ्लॅट ओपन किंवा गॅप ओपन झालं तर नक्की कन्फर्मेशन एवढं आहे की मार्केट अप साईडला जायला तर तयार झालेलं आहे. समजलं की जर ह्या झोनच्या जर खाली ओपन झालं तर हा जरासा निगेटिव्ह इम्पॅक्ट राहू शकतो, परत मग मार्केट खाली येण्याच्या डायरेक्शनला जाऊ शकतो. पण फ्लॅट ओपन झालं तर इथून पुढचं जे नेक्स्ट टार्गेट राहणार ते 23,700 आणि 24,000 नेक्स्ट टार्गेट राहणार. ह्या वीकमध्ये किंवा ह्या आपल्याला 2-3 वीकमध्ये ते टार्गेट आपल्याला दिसून येऊ शकतं. हा जो फॉल झाला हा अननेसेसरी फॉल होता. हा काय कुठला म्हणजे सेलिंगचा फॉल नाही असं म्हणलं काही हरकत नाही. पण हे प्रेशर होतं बजेटच्या प्रेशरने मार्केट खाली पडला आणि हा आपला बाईंग झोन होता. त्या बाईंगच्या झोनला त्यांनी रिस्पेक्ट घेऊन अपला पण गेलेला आहे. आणि तुम्हाला मी कालच सांगितलेलं की जर कुठला आता तुम्हाला पहिलं टार्गेट घ्यायचं आणि तिथूनच बाहेर पडायचं आहे. सेकंड टार्गेटचा अजिबात विचार करायचा नाही, कारण जे पण आपण व्ह्यू करणार तर असं कुठला कॉल साईडला राहणार आणि जर असं जर तुम्ही बघितलं तर असं ओपनिंग झालं जरा जास्त कॉल साईडला मुवमेंट झाली, चांगल्या पद्धतीने रॅली पण झाली. फक्त जरा प्रीमियम डेके असल्यामुळे आज मार्केट जास्त सस्टेन करू शकलं नाही किंवा जास्त कोणाला प्रॉफिट झाले नसेलच, बिकॉज प्रीमियम डेके आज हाय झालेला आहे. जस्ट आता उद्या जर उद्या जर मार्केट जर विचार बघायचा म्हणला तर उद्या मार्केट ह्याला जर क्रॉस केला म्हणजे सोमवारी तर आपल्याला चांगली मुवमेंट होऊ शकते. परत एक कॉल साईडला चांगली मुवमेंट आपल्याला दिसून येऊ शकते. आता तर एकतर व्ह्यू एवढाच आहे की आपल्याला कॉल साईडलाच व्ह्यू बघायचा आहे, पण ते ओपनिंगवर डिपेंड आहे. एकतर माझ्या हिशोबानं फ्लॅट किंवा गॅपअपच होईल. गॅपडाऊन होण्याची एकदम शक्यता कमी आहे. गॅपडाऊन झालंच तर जरासं निगेटिव्ह चान्सेस आहेत. पण आताचा जर बजेटचा रिझल्ट तुम्ही बघितला तर त्या बजेटच्या रिझल्टनुसार बजेट एकदम पॉझिटिव्ह आहे. कुठलीही निगेटिव्ह अशी काही गोष्ट सांगण्यात आली नाही किंवा कुठलीही निगेटिव्ह गोष्ट करण्यात आली नाही. टॅक्सेशन कमी झालं, प्रत्येक फील्डवर त्यांनी फोकस करण्याचं प्लॅनिंग केलं. हेवी सेक्टरवर जास्त फोकस करायचं प्लॅनिंग केलं, सपोर्ट करायचं, बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे सपोर्टिव्ह आहे स्टॉकसाठी आणि ह्या सपोर्टिव्हमुळे निफ्टी पण वाढायला पाहिजे. म्हणजे आपलं मार्केट परत आहे तसं त्या लेवलला जायला पाहिजे असं सपोर्टिव्ह आज बजेट झालेलं आहे. ओके. तर आपण म्हणजे ह्या वीक मध्ये आपण जरा कॉल साईडलाच मुवमेंट बघणार आहोत. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण आपण वन डे टाइम पिरियड नुसार जर बघितलं तर आपला व्यू पण तिथं कॉल साईडलाच होता. आता तुम्हाला मी हे पण सांगितलं की हे लेवल ब्रेक व्हायला पाहिजे. जर हे लेवल न ब्रेक होता ते खालीच क्लोजिंग केला, पण समजून झालं तर सोमवारी ह्याला ब्रेक होऊन वरती क्लोज झाला आणि मंगळवारी पण ह्याच्यावरती क्लोज झालं तर मग तुम्हाला 50,000 क्रॉस होताना दिसून येईल. 50,000 क्रॉस झाल्यानंतर 50, 100 सारखं 51 आणि 52,000 ही लेवल पण आपल्याला दिसून येऊ शकते. फक्त 50,000 क्रॉस होण्यासाठी 2 दिवस सोमवार आणि मंगळवार या 49,832च्या वरती, सॉरी 49,741च्या वरती क्लोजिंग 2 दिवस होणं खूप गरजेचं आहे. 2 दिवस क्लोजिंग झालं की तुम्हाला साईडला मुवमेंट दिसून येऊ शकते. हा एक रेशन झोन होता, परफेक्ट रेशन वर्किंग केला. सपोर्ट झोन होता, सपोर्ट झोन परफेक्ट वर्किंग केला. आज चांगल्या रीतीने बँक निफ्टीने आपल्या लेवलला सपोर्ट देऊन चांगल्या पद्धतीने वर्किंग केलं. फक्त कॉलचा एक व्ह्यू होता तो तेवढा एक फेल केला, पण तेवढे फेलियर तो बनताय. पण लईच मोठं फेलियर झाला असं म्हटलं काही हरकत नाही. पण स्टॉप लॉस तुम्ही स्ट्रिक्टली लावून वर्किंग केला असतं तर एकदम बेस्ट करा. आपण ग्रुपला पण मेसेज केला होता की स्टॉप लॉस स्ट्रिक्टली लावून तुम्ही आज वर्किंग करायचं आहे. आणि आजचं म्हटलं तर वेल आपल्या प्लॅनिंग नुसार असं वर्किंग केला. व्ह्यू जरा कॉल साईडला होता, कॉल साईडला पण गेला. पुढचा व्ह्यू करता पण हा प्लॅनिंग आपला डन केलाय. सपोर्ट पण आपल्या झोन पासूनच घेतलेला आहे. जे आपण झोन काढलं त्या झोनला रिस्पेक्ट केलेला आहे. आणि जस्ट जर सोमवार मंगळवार जर बघायला गेलं तर आपल्याला त्या झोनच्या वरती क्लोजिंग होते, त्यानंतर आपण कॉल साईडचा व्ह्यू ठेवणार आहोत. अशाच प्रेडिक्शनसाठी आज आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. जर तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय जर माहित नसेल तर आपण फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी शिकवणार आहोत, बेसिक आणि ॲडव्हान्स. तर हा आपला जो मास्टर क्लास आहे हा आपण एक 7-8 तारखेच्या आसपास तर सुरुवात करेनच. त्याची तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या ग्रुपला येऊन जाईल. जर तुम्ही ग्रुपला जॉईन नसाल तर आपली बायोमध्ये लिंक दिली आहे, नक्की जॉईन करा. थँक्यू.